आक्रमक झालाय आणि जैन समाजातील आंदोलकांनी कबूतरखान्यावरील ताडपत्री काढलेली आहे। आंदोलकांची आणि पोलिसांची जोरदार झटापट सुद्धा झालेली आहे। गेले काही दिवस कबूतरखान्याच्या बाबतीमध्ये जैन समाज अत्यंत आक्रमक झालेला दिसतोय आणि कबूतरखाने बंद करण्याचा निर्णय खरं तर आधी शासनाने दिलेला होता, परंतु काल मुख्यमंत्र्यांनी या संदर्भामध्ये असे अचानक कबूतरखाने बंद करणं योग्य नाहीये आणि कुठेतरी कंट्रोल्ड फीडिंग कबूतरांना करता येऊ शकतं असं म्हणून या सगळ्याचा पुन्हा एकदा आढावा घेण्याचं सूतोवाच केलेलं होतं, परंतु त्यानंतर आता लवकरात लवकर ही ताडपत्री काढण्यासाठी जैन समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। कबूतरखान्यांच्या बाबतीमध्ये दोन पद्धतीची मतं पाहायला मिळत आहेत। कबूतरांचा अशा पद्धतीचा मानवी वस्तीतला वावर हा आरोग्यासाठी घातक असतो असं एका बाजूला मत आहे, त्यामुळे रोगराई पसरते असं मत आहे आणि दुसरीकडे जैन समाजाच्या दृष्टीने कबूतरांना खाद्य देणं आणि त्याचबरोबर त्यांचे प्राण वाचवणं हा महत्त्वाचा मुद्दा इथे कुठेतरी आहे, कारण अचानक जर कबूतरखाने बंद केले तर त्याचा परिणाम तिथे नियमित येणाऱ्या कबूतरांवरती होऊ शकतो आणि म्हणूनच जैन समाजातील आंदोलक आता कबूतरखान्यावरची जी ताडपत्री घालण्यात आलेली होती ते बंद करण्याच्या दृष्टीने त्याच्यासाठी आक्रमक, ती काढण्यासाठी आक्रमक झाले। दादरच्या कबूतरखान्यावरचा हा अपडेट आहे। कबूतरखान्याच्या बंदीवरनं वाद निर्माण झालेला होता आणि त्यानंतर ताडपत्री आपण पाहतोय दृश्यांमध्ये अशा पद्धतीने घालण्यात आलेली होती, त्यामुळे कबूतर कुठेतरी येण्यास त्यांना मज्जाव व्हावा असा त्यामागचा हेतू होता। आपण फाईल फुटेज पाहिलं या संदर्भातलं आणि आता ही ताडपत्री काढण्यात आलेली आहे। नक्कीच सध्या काय परिस्थिती आहे याचा आढावा आपण आपल्या प्रतिनिधींच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करतोय, कारण दादरचा हा कबूतरखाना अत्यंत जुना आहे आणि त्याला एक मोठी परंपराही आहे। आपले प्रतिनिधी सचिन गाड आपल्याला नक्की काय घडतंय याची माहिती देतील। सचिन, पूर्वी आपण बघतोय की आज खरं तर शेड उठवणार होते पालिका, मात्र त्याआधीच आपण बघतोय की मोठं आंदोलन इथे झालेलं आहे। सकाळपासूनच खरं तर जैन बांधवांनी आज आंदोलनाची हाक दिलेली होती। 31 तारखेला मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर या दादर कबूतरखान्याला ताडपत्रीचं शेड टाकून तो झाकण्यात आला होता आणि कोणालाही तिकडे कबूतरांना असेल पक्ष्यांना असेल खाद्य देण्यास मज्जाव केला जात होता। गुन्हे दाखल देखील करण्यास सुरुवात पोलिसांनी केलेली होती, मात्र त्या विरोधात जैन समाज हा चांगलाच आक्रमक झाला होता। पशुप्रेमी आहेत ते देखील नाराज झालेले होते। अखेर आपण बघितलं की आज थेट मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली आणि जो काही निर्णय उच्च न्यायालयाने दिलेला आहे त्याला काही पर्याय आहे आणि पर्यायी व्यवस्था होईपर्यंत तात्काळ कबुतरांना कंट्रोल फीडिंग करण्यात आल्याचा निर्णय हा घेण्यात आलेला होता। त्यासोबतच पालिकेला वेगवेगळे निर्देश देखील देण्यात आले होते, कशा प्रकारे आरोग्याला होणारी हानी कमी करता येईल, कशा प्रकारे कबुतरांची विषाद तात्काळ साफ करणारी यंत्रणा मागवली जाईल, अशा प्रकारची चर्चा काल झालेली होती आणि त्यानंतर आज खरं तर हे जी शेड घालण्यात आलेले आहे ते हटवणं अपेक्षित होतं। मात्र त्याआधीच आपण बघतोय की मोठं आंदोलन इथे उभं राहिलेलं आहे। दादर कबूतरखाना जो सध्या झाकून ठेवण्यात आलेला होता तिथे आपण बघतोय की एक आंदोलन सध्या झालेलं आहे। आता नेमकं पालिका आणि पोलीस प्रशासन काय कारवाई करते हे पाहणं महत्त्वाचं असेल। पूर्वी धन्यवाद सचिन, आपण दिलेल्या अपडेटबद्दल आणि वेळोवेळी अपडेट घेत राहू। तर आंदोलकांची पोलिसांची जोरदार झटपट झाल्याची माहिती आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांनी सुद्धा आता दिली। आता जैन समाजातले आंदोलक आक्रमक झाल्याचं कळतंय। कालच मुख्यमंत्र्यांनी कबूतरांना कंट्रोल्ड फीडिंग करावं, ठराविक वेळेमध्ये फीडिंग करावं, तात्काळ कबूतरखाने बंद करू नयेत अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या होत्या आणि त्याचबरोबर संपूर्ण या निर्णयाबद्दल सुद्धा पुनर्विचार करण्याबद्दल त्यांनी सांगितलेलं होतं, परंतु असं असताना सुद्धा आज ताडपत्री काढली नाही, त्यामुळे आंदोलक आक्रमक झाले। आपल्यासोबत शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया। किशोरीताई, आता काल मुख्यमंत्र्यांनी एकीकडे असं म्हटलेलं आहे की कंट्रोल्ड फीडिंग करावं आणि कबूतरखान्यांच्या बद्दल पुनर्विचार करावा, परंतु तसं असताना आज मात्र ताडपत्री निघाली नाही आणि जैन समाज आक्रमक झालाय, आपण काय म्हणाल या सगळ्याबद्दल? दरवेळेला सरकार बॅकफूटवर का जात आहे? प्रत्येक गोष्टी बॅकफूटवर जाऊन नंतर निर्णय होत आहेत। मुळामध्ये कबुतरांच्या विष्ठेमुळे दमा चालू होतो किंवा जे आजार होतात ते नक्की बरोबर आहे आणि सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर जे आपण सुप्रीम कोर्टाला नोंदवतो नोंदी त्याच्यानुसार ते निर्णय येतो, तर सुप्रीम कोर्टाचा अपमान नाही होणार अशा पद्धतीने पहिला यांचा पर्यायी जागा देऊन त्यांना शिफ्ट करणं गरजेचं होतं जिथे मनुष्यवस्ती कमी आहे। हा 1993 वर्षाचा कबूतरखाना आहे। तर काल परवाच्या झोपडपट्टीच्या ह्याला आपण संरक्षण देतो, ह्यालाही संरक्षण दिलं पाहिजे। फक्त
मनुष्यवस्तीपासून कुठे लांब नेता येईल का? त्यांना दाना पाणी त्यांचा तोडून चालणार नाही. आणि ज्या क्रूर पद्धतीने झालं तर जैन समाज त्या बाबतीत एकदमच हळवा आहे. त्यामुळे समाजामध्ये अशा तेढ निर्माण होतील. कोणाची तरी मागणी नेली, अगदी कंटा फोडून बोलली म्हणून अशा कारवाया असतील तर मला वाटतं पर्यायी व्यवस्था द्या, त्यांचाही जीव वाचवा, त्यांनाही पर्यायी व्यवस्था देऊन दाना पाणी द्या आणि मनुष्यवस्तीपासून लांब न्या. कोणी तुम्हाला अडवलंय? पण डायरेक्ट दादागिरी कराल तर असा प्रत्येक समाज अंगावर सरकारच्या येणार म्हणजे येणार आणि ही मस्ती होते. मग सुप्रीम कोर्टालाही तुम्ही समजवायला पाहिजे होतं की बाबा आम्ही पर्यायी व्यवस्था देतो, त्यांचा दाना पाणी चालू ठेवतो, मनुष्यवस्तीपासून लांब नेतो आणि करतो. शेवटी कबूतर काय खायला मिळेल तिथे जाणार. बरोबर आहे किशोरीताई, पण यामध्ये एक महत्वाचा मुद्दा आहे की मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरामध्ये नक्की कुठे पर्यायी व्यवस्था निर्माण करता येऊ शकते? कारण मुंबई बाहेर जर अनेक ठिकाणं आहेत जी आज काही हे केलेले आहेत, मनुष्यवस्तीपासून लांब आहेत, बरेच ठिकाण आहेत, शोधली तर मिळतील. पण ते करायला पाहिजे होतं, असं डायरेक्ट नाही करायला पाहिजे. भावनेला हात घातल्यासारखा झाला. पण भावना तरी सुद्धा दुखावल्या जाणार नाही जर ठराविक जागांपासून जरी लांब नेले हे कबूतरखाने, तरी पण ते स्वीकारणं कुठेतरी गरजेचं आहे मग लोकांनी, असं वाटतं आपल्याला? ते स्वीकारावं तर लागेलच, कारण जर माणसाला याचा प्रादुर्भाव वाढत असेल तर स्वीकारावं नक्कीच लागेल. पण त्याच्यासाठी प्रत्येक समाजाच्या भावना लक्षात घेऊन आणि प्राणी मात्रावरती पेट संसारख्या बाहेर येतील सगळ्या प्राणी. अगदीच म्हणजे सरकारला इतका असलो की प्रत्येक वेळेला सरकार बॅकफुटवर जात आहे. ह्याचा साधक बाधक विचार होत नाही का? ते फक्त काय आमदार कसे फोडायचे, कुठे फोडायचे, कधी आणायचे, किती पैसे द्यायचे, ह्याच्यातच वेळ जातोय का? किशोरीताई, म्हणजे कुठेतरी याच्यात मध्यम मार्ग काढला पाहिजे, तोडगा काढला पाहिजे दोन्ही बाजूंनी, असं आपलं म्हणणं आहे. धन्यवाद, आपण संवाद साधलात आमच्याशी त्याबद्दल. तर जैन समाजातील आंदोलकांनी कबूतरखान्यावरची ताडपत्री आता काढलेली आहे. स्वतः पुढाकार घेऊन त्यांनी ताडपत्री काढायला सुरुवात केलेली आहे. परंतु या सगळ्या दरम्यान दादरच्या विख्यात अशा अत्यंत प्रसिद्ध असलेल्या आणि जिथे प्रचंड वर्दळ असते त्या कबूतरखान्याच्या आसपास प्रचंड गदारोळ सध्या चालू आहे. त्याच्याबरोबर समोर जैन मंदिर आहे आणि ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय. किती गर्दी या जैन मंदिराच्या समोर झाली आहे. इथे जैन आंदोलक आक्रमक झालेले आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की ताडपत्री त्वरित काढण्यात यावी, कारण काल एका पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलेलं आहे की अशा पद्धतीने लगेच कबूतरखाने पॅक करणं, त्याच्यावरती ताडपत्री घालणं योग्य नाहीये आणि कंट्रोल्ड फीडिंग केलं पाहिजे, काही वेळा ठरवून फीडिंग केलं पाहिजे. अशा पद्धतीचा एक ग्रीन सिग्नल मुख्यमंत्र्यांनी दिलेला असताना पोलिसांनी अजून ताडपत्री काढलेली का नाहीये, व्यवस्थेने ताडपत्री काढलेली का नाहीये, असा एक मोठा प्रश्न जैन समाजाच्या या सर्व बांधवांना आहे. आणि त्यामुळे आता ते आक्रमक झालेले आहेत आणि त्यांना कुठेतरी त्यांच्यावरती ताबा ठेवताना अवघड परिस्थिती झालेली आहे. दादरच्या या आधीच गजबजलेल्या भागामध्ये आपण ही दृश्य बघतोय. हळूहळू स्वतःच आंदोलकांनी पुढे जाऊन ही ताडपत्री काढायला सुरुवात केलेली आहे. अनेक लोक जमलेले आहेत. खरं तर कबूतरखाना ही एक मोठी परंपरा आहे दादर वासियांसाठी किंवा अनेक भागांमध्ये मुंबईच्या असे कबूतरखाने आहेत. अनेक फलक हातामध्ये घेऊन इथे लोक जमलेत आणि हा कबूतरखाना बंद करण्याच्या बाबतीमध्ये तर अर्थातच त्यांचा विरोध आहे, परंतु त्याचबरोबर ही ताडपत्री काढण्याच्या दृष्टीने सुद्धा आता आक्रमक पद्धतीच्या घोषणा जैन समुदायाकडून दिल्या जात आहेत. या संपूर्ण जमावावरती नियंत्रण आणण्याचा सुद्धा पोलिसांचा प्रयत्न आहे. उपस्थित लोकांशी संवाद साधण्याचा, तोडगा काढण्याचा प्रयत्न सध्या पोलिसांकडून केला जातोय. आपले प्रतिनिधी सचिन गाड आपल्यासोबत आहेत. सचिन, आम्ही दृश्य बघतोय, प्रचंड गर्दी झाली आहे आधीच गर्दीच्या असलेल्या अशा ठिकाणी. नक्की परिस्थिती कशी आहे आणि आता पोलीस कशा पद्धतीने तोडगा काढायचा प्रयत्न करतायत? नक्कीच आपण बघतोय की सध्या आंदोलनाला सुरुवात आणि जैन समाज आहेत ते चांगले आक्रमक झालेले आहेत. आपण कबूतरखाना परिसरामध्ये आणि जो कबूतरखाना बंद करण्यात आला होता त्या विरोधात आंदोलन इथे केलेलं आहे. कबूतरखान्याची शेड ही काही प्रमाणात हटवण्यात आलेली आहे. मात्र आपण बघतो की मोठ्या संख्येने जैन बांधव इथे जमलेले आहेत आणि एक मोठं आंदोलन इकडे करतात. आपण नक्कीच बोलण्याचा प्रयत्न करूया. आंदोलन आप कर रहे हैं, क्या आपका कहना है? हमारा देश जो है महात्माओं का देश है,
जियो और जीने दो की हमेशा बात हुई है और हमारे पूर्वजों ने यही सिखाया है कि कुत्ते को रोटी, पक्षी को दाना और जानवरों को चारा, ये हमारी सिस्टम है और पूरा भारत यही से आया है, गांव-गांव से आया है। एक बात बताइए, कल जो मुख्यमंत्री ने डिसीजन लिया था कि कबूतर खाना फिलहाल खोल दिए जाएंगे और यहीं पर उनको कंट्रोल फीडिंग होगा, इसके बावजूद आप आंदोलन कर रहे हैं? अभी ये आंदोलन है, लोगों का आंदोलन है। लोग चाहते हैं, 5 दिनों से कबूतर भूखे हुए हैं, उनको दाना नहीं मिल रहा है। इसके लिए कई लोगों ने आज उपवास में उतरे कि जब तक ये खुलेगा नहीं तब तक वो अन्न का दाना डालेगा नहीं। आंदोलन कर रहे हैं, क्या आपकी मांग है? हमारी ये मांग है, जो मूक पशु है, जानवर जो कबूतर है, वो बिल्कुल बोल नहीं पाते हैं और उसका आप लोग महाराष्ट्र शासन हाई कोर्ट के निर्णय के अनुसार उन्होंने बंद कर दिया। हमारी ये शांतिपूर्वक विनंती है कि इसको पुनः चालू किया जाए, कबूतर को दाना डाला जाए। एक बात बताइए, कोर्ट के आदेश से ये सब हुआ है, फिर भी आप उसको कोर्ट के आदेश को मानने को तैयार नहीं? हाई कोर्ट का आदेश सर्वोपरि है, उसको हम लोग को मान्य है, लेकिन सरकार से निवेदन है उसमें कुछ संशोधन करके इसको पर्याय जगह देके इसकी व्यवस्था करें। पोलीस इकडे मोठ्या प्रमाणात आलेले आहेत आणि जे काही आंदोलनकर्ते रस्त्यावरती आलेले होते त्यांना इथे हटवण्याचं काम सध्या सुरू आहे। आपण बघतोय की जे कबुतरांचं खाद्य असतं ते इकडे रस्त्यावर टाकण्यात आलेलं आहे आणि आंदोलन इथे लोकांनी केलेलं आहे। आपण जर बघितलं तर एक जैन देरासर अगदी कबूतर खाण्याला लागूनच होता, कबूतर खाण्यासमोरच होता आणि इथून तर रोज कबुतरांना खाद्य घातलं जायचं। मात्र आज जेव्हा ते गेल्या काही दिवसापासून जेव्हा त्यांना खाद्य घालण्यास मज्जाव केला जात होता तेव्हा नागरिक हे चांगले प्रक्षोभ झालेले होते आणि आपण बघतोय की कशा प्रकारे इकडे जैन बांधव जे आहेत ते अक्षरशः कबूतर खाण्यामध्ये इथे बसलेले आहेत आणि एक मोठं आंदोलन सध्या इथे सुरू असलेलं आपल्याला दिसून येते। महिला मोठ्या संख्येने इथे खरतर आहेत। पालिकेने हा कबूतरखाना गेल्या 2 दिवसांपासून बंद केला होता। संपूर्ण कबूतरखान्याला शेड घालण्यात आली होती, ताडपत्रीचं कव्हर करण्यात आलं होतं आणि कोणालाही खाद्य घालण्यास मनाई करण्यात आली होती। अनेक गुन्हे हे देखील खरतर मुंबई पालिकेने दाखल केले होते। मात्र आपण बघतोय की त्यामुळे जैन समाज असेल, पक्षीप्रेमी असतील, त्याच्यामध्ये एक मोठं असंतोषाचं वातावरण होतं आणि ते असंतोषामुळे आपण बघतोय की त्याची परिणती आज आंदोलनात झालेली आहे। कबूतरखाना उघडण्यात आलेला आहे आणि जैन बांधव हे मोठ्या संख्येने कबूतरखान्यात येऊन पक्ष्यांना खाद्य देऊन आपले भावना, आपला असंतोष व्यक्त करताना आपल्याला दिसून येतात। सचिन, त्याचबरोबर आता गजबजलेल्या परिसरामध्ये एकंदरीत परिस्थिती कशी आहे? कारण या भागातनं खूप मोठ्या प्रमाणात स्टेशनकडे जाणारे लोक पण असतात, त्यामुळे आता या सकाळच्या वेळामध्ये आता पोलीस नक्की कशा पद्धतीने याच्यावरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करणार आहेत? तर आपण ही दृश्य बघतोय, दादरच्या कबूतरखान्याची दृश्य आहेत। इथे आंदोलक आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करतात। अत्यंत तीव्रपणे जमिनीवरती त्यांनी दाणे टाकलेले आहेत आणि कुठेतरी पुन्हा एकदा कबुतरांना अन्न त्यांच्या पोटात गेलं पाहिजे। 4-5 दिवसांपासून कबूतर उपाशी आहेत, मूक प्राणी उपाशी आहेत, अशा पद्धतीचा विचार जैन आंदोलकांनी मांडलेला आहे आणि त्यामुळे आता त्यांनी स्वतः इथे दाणे टाकायला सुरुवात केलेली आहे। समोरच इथे जैन मंदिर आहे आणि इथे जैन मंदिरातली ही परंपराच आहे की जे कोणी तिथे त्या मठात जाईल त्यानंतर ते दाणे कबुतरांसाठी कुठेतरी व्हायचे। त्यामुळे ही परंपरा सुद्धा या निमित्ताने खंडित होण्याचा ची शक्यता आहे, म्हणून जैन समाज अधिक आक्रमक झालेला पाहायला मिळतोय आणि ताडपत्री लवकरात लवकर हटवावी असा प्रयत्न आहे। जमाव पांगवण्याचा प्रयत्न चालू आहे पोलिसांकडनं।
तर आंदोलक अधिकाधिकच आक्रमक होताना पाहायला मिळतात. एकीकडे प्रचंड घोषणाबाजी चालू आहे आणि दुसरीकडे महिला तिथे जाऊन चाकू सुऱ्यांनी सुतळ्या तोडून ती ताडपत्री काढण्यामध्ये अगदी मोठा सहभाग हिरिरीने घेताना दिसतात. पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडे जाऊयात. सचिन, इथे महिला स्वतःहून या सुतळ्या तोडतायत, बांबू काढतायत आणि ते ताडपत्री काढण्याचा प्रयत्न करतायत. दोन्ही बाजूला आता आक्रमक झालेले आहेत आंदोलक. नक्कीच आपण बघतोय की कार्यकर्ते हे चांगलेच आक्रमक झालेले आहेत आणि जगा आणि जगू द्या अशा प्रकारच्या घोषणा इकडे आपल्याला होत असल्याचं सध्या दिसून येतं. कबूतरखाना जो बंद करण्यात आलेला होता तो इकडे नागरिकांनी उघडलेला आहे आणि तिकडे आपण बघतोय की कशा प्रकारे पोलिसांना या सगळ्या आंदोलकांना थांबवण्यामध्ये मोठी अडचण येत असल्याचं आपल्याला सध्या दृश्यांमध्ये दिसून येतं. मोठ्या संख्येने खरं तर जैन बांधव, पक्षीप्रेमी इथे जमलेले आहेत आणि जे काही निर्णय जो काही कबूतरखाना बंद करण्यात आला होता त्या सगळ्या विरोधात हे जैन बांधव चांगलेच आक्रमक झाल्याचं आपल्याला सचिन, तुम्ही आमच्या सोबतच राहा. आपले प्रतिनिधी अक्षय भाटकर पण आपल्या सोबत आहेत. अक्षय, सध्या प्रचंड गदारोळाची परिस्थिती आणि आता हळूहळू खोळंबा सुद्धा व्हायला लागलाय वाहतुकीचा. आंदोलकांचं नक्की म्हणणं काय आहे? त्यांना हवंय का आता या क्षणी? आपण बघतोय इथे की कशा प्रकारे सगळे या ठिकाणचे स्थानिक लोक जे आहेत, मुख्यतः यामध्ये गुजराती आणि जैन समाजाचे लोक जास्त आहेत, जे सध्या दादरच्या कबूतरखान्याच्या या परिसरामध्ये आलेले आहे, सर्कलवर आलेले आहेत आणि पूर्ण रस्ता हा सध्या ब्लॉक झालेला आहे. वाहनं जी आहेत ती अडवण्यात आलेली आहेत, पुढे जात नाहीयेत. आपण काही लोकांशी इथे बोलायचा प्रयत्न करूया. नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे ते आपण जाणून घ्या. सर, तुमचं काय म्हणणं आहे? सर, खाना खोलेंगे, कबूतर खाना खोलेंगे, दुसरा काय नाही. सरकारने जे सांगितलं ते तुम्हाला पटतंय का? काय वाटतंय? सगळे उत्तर आमच्या गुरुदेव देणार. खोलेंगे खोलेंगे कबूतर खाना खोलेंगे, खोलेंगे खोलेंगे कबूतर खाना खोलेंगे. आपण बघताय आमचे गुरुदेव जे काय असतील ते सगळ्या गोष्टी सांगतील, आम्ही काय बोलणार असं लोकांचं म्हणणं आहे. मात्र इथे लोक आक्रमक झालेली आहेत, बऱ्यापैकी आक्रमक झालेली आहेत आणि आक्रमक झाल्यामुळे इथे मोठा पोलीस बंदोबस्त इथे मारवाड्यात आलेला आहे. संपूर्ण दादरचा हा कबूतरखाना परिसर जो आहे त्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आता पोलीस बंदोबस्त आहे. रस्ता हा सध्या ब्लॉक झालेला आहे. कुठूनही म्हणजे दादरकडून आणि प्लाझा चौकीच्या इथून येणारे जे लोक आहेत त्या सगळ्या लोकांना किंवा त्या सगळ्या थांबवण्यात आलेलं आहे. हमारा कहना है बस ये कबूतर खाना आतमध्ये जायला सांगतायत, आतमध्ये जायला सांगतायत. ज्या ठिकाणी गुरुदेव आहेत त्या ठिकाणी जायला सांगतायत. सगळ्या माध्यम प्रतिनिधींना आतमध्ये पाठवतात. ज्या ठिकाणी यांचं मंदिर आपण बघताय हे जैन समाजाचं मंदिर आहे आणि जैन समाजाच्या या मंदिरामध्ये सध्या आपल्याला इथे त्यांचे जे गुरु आहेत ते बोलणार आहेत. आपण त्यांच्याशी थेट बोलूया. आहे ना जाऊ दे दादा जाऊ दे दादा. जिससे इंसान नहीं मर रहे, बस आपको सिर्फ यही दिख रहा है. अब कल को आपको कुत्ते दिख जाएंगे, परसों आपको गाय दिख जाएगी, गाय का गोबर दिख जाएगा. ये कहाँ का न्याय है? किसी भी नहीं बोलता कबूतरों को जोक आप खाना खिलाएंगे. कंट्रोल फीडिंग आप किसे कहते हैं? जरा माननीय मुख्यमंत्री जी, इस कंट्रोल फीडिंग वाली बात को भी आप. तर प्रचंड मोठ्या ताकदीने सध्या विरोध केला जातोय जैन मंदिराकडनं आणि आंदोलकांकडनं. आपल्यासोबत सध्या मनसे नेते अविनाश अभ्यंकर आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधूया. अविनाशजी, मनसेने या संपूर्ण भूमिकेचा पाठिंबा दिलेला आहे. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आधी पण होतं की कबुतरांमुळे खूप मोठ्या प्रमाणावरती रोगराई पसरते आणि या पातळीवरती जो जैन समाजाचा आता विरोध आहे, आपण काय त्यावरती प्रतिक्रिया द्याल? पहिलं महत्वाचं म्हणजे मला वाटतं काल सन्मान्य मुख्यमंत्री आणि लोढा जे आहेत सन्माननीय, त्यांनी एक बैठक घेतली होती आणि बैठकीत मला वाटतं सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी त्याला काहीतरी गाईडलाईन्स दिल्या होत्या. उद्या पण हायकोर्टात ह्या सगळ्या विषय आहे, बरोबर आहे. त्यामुळे हे जे आता चालू आहे हे नियमाला धरून आहे का नियम बाह्य आहे ह्याचा लोढाजींनी खुलासा करावा आणि प्रशासनाने त्याच्यावरती जी काय त्यांना ऍक्शन घ्यायची ती घ्यावी. पण ती ताडपत्री अजून का काढलेली नाहीये? जर कंट्रोल फीडिंग करावा अशा पद्धतीचा कुठेतरी विचार आहे या क्षणी आणि त्याचबरोबर एकंदरीतच कबूतरखाने हे चालूच झाले पाहिजेत अशी भूमिका आता आंदोलकांची दिसते. अविनाश, बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, याच्यामध्ये साधी गोष्ट आहे की एका ठिकाणी
आपण ज्याला म्हणतो की त्यांचे काय, त्यांच्या काही ज्या गोष्टी असतील कुठल्याही धर्माच्या, त्या एका बाजूला आहेत, एका बाजूला विज्ञान आहे, बरोबर आहे. आणि म्हणूनच काल मुख्यमंत्र्यांनी वाटतं याच्यामध्ये इंटरव्ह्यू केलं होतं. आता ते सगळे का शांत आहेत मला माहिती नाहीये. हे इतकं तुम्ही म्हणताय मी बाहेर आहे आता, हे इतकं जर आता पेटलेलं असेल, कळलं का, तर ते वेळीच शांत झालं पाहिजे का. ह्याच्यातनं काही दुसऱ्या गोष्टी त्यांना साध्य करायच्या आहेत. बरोबर आहे. नाही, तुमच्या माहितीसाठी मी सांगते, कबूतरखान्याच्या आसपास जैन मंदिरापासून कबूतरखान्यापर्यंत प्रचंड मोठा गराडा पडलेला आहे लोकांचा. अत्यंत आक्रमक होऊन घोषणा दिल्या जात आहेत. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा पण प्रश्न आता निर्माण प्रश्न मग त्याच्यावरती मला वाटतं मुख्यमंत्रीच गृहमंत्री आहेत आणि त्यांनी काल आश्वासित केल्यानंतर सुद्धा याचा अर्थ मुख्यमंत्र्यांच्या शब्दावरती आता विश्वास राहिला नाही की काय ह्या लोकांचा. आणि मला वाटतं हे कोर्टामध्ये पेंडिंग गोष्ट आहे ना, ही कोर्टामध्ये चालू आहे ना हे सगळं, बरोबर. बरोबर आहे. हो, यावरती पुनर्विचार होणार आहे. हा, धन्यवाद अविनाशजी, तुम्ही आम्हाला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. तर कुठेतरी आता या सगळ्या बाबतीमध्ये सरकारने कल रात को वो आह्वान पीछे खींच लिया है, सब जगह पर मैसेज भी चले गए हैं, यदि प्रशासन साथ में है तो हमें कोई आंदोलन नहीं करना, कोई आंदोलन नहीं करना है. शासन ने जो निर्णय लिया है वो आपको मान्य है और आपका कहना है कि निर्णय बहुत शॉर्ट होती है, आपको व्यवस्था करनी है तो उन पे रिसर्च कर लो. ये कम से कम ज्यादा उड़ भी नहीं पाते, तो आप इसको 15 किलोमीटर दूर ले जाओ रहे हो तो भैया वहाँ खाने पानी की व्यवस्था कर दो. शासन निर्णय कर रहा है, जो भी कर रहे हैं हमें उससे कोई प्रॉब्लम नहीं है. ये मानते हो तो मेहरबानी करके इनके सामने एक बार देखो, ये दाना पानी लिए बिना तड़प रहे हैं, इसके सामने देखो. किसी भी चीज का विरोध नहीं रहेगा, हमारा एक ही लक्ष्य रहेगा, इनको खाना मिलना चाहे चाहे आप लोखंड की प्लेट में डालो, चांदी की प्लेट में डालो, सोने की प्लेट में डालो, उनसे हमें कोई मतलब नहीं है. हमारा सिर्फ एक ही मतलब है, इनको खाना मिलना चाहिए, खाना पानी मिलना चाहिए, खाना पानी मिलना चाहिए. फिर ये शेड क्यों तोड़ दिया और ये सब सामने आई और देखिए जब बीएमसी ने डिसीजन लिया, देखिए इस भीड़ में पूरी किसी को कोई दिशा निर्देश नहीं दिया गया, हमें भी कोई दिशा निर्देश नहीं दिया गया. अगर लोगों ने धार्मिक भावना आकर के अपने अंतर मन से ये कार्य किया है तो ये निंदनीय है, लेकिन उनकी भावना गलत नहीं है, उनकी भावना कोई हिंसा करने की नहीं है, उनकी भावना है जीव दया की. अगर आंदोलनकारियों पर कार्रवाई की गई, पुलिस कार्रवाई की गई तो आपका उससे ज्यादा कर क्या सकते हैं, उससे ज्यादा क्या कर सकते हैं, जेल में भर दो, उससे अच्छा क्या होगा. किसी जीव को बचाने के लिए अगर जेल में भी जाना पड़े तो उससे अच्छा क्या होगा. अपना सौभाग्य होगा कि गाय माता के लिए, इन कबूतरों के लिए हम साधु संतों को अगर जेल में भी जाना पड़े तो ये हमारा सौभाग्य होगा, इसमें कोई आपत्ति नहीं है. लेकिन मैं फिर से कह रहा हूँ, यहाँ किसी भी व्यक्ति ने लोगों को हाथ में नहीं लिया है, इन लोगों ने लाठीचार्ज किया है. हमने प्रेम से संवेदनशीलता के साथ कायदे को ध्यान में रख के काम किया. धन्यवाद. तर आपली भूमिका अत्यंत स्पष्ट केलेली आहे जैन समाजाच्या वतीने, आणि कुठल्याही पद्धतीने इथे कबूतरखाना बंद असणं हे मान्य केलं जाणार नाही अशी सगळ्याच आंदोलकांची भूमिका आहे. दरम्यान थोड्याच वेळात सहपालकमंत्री मंगलप्रभात लोधा आता कबूतरखान्याला भेट देणार असल्याचं कळतंय. आपल्यासोबत भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया. केशवजी, खूप मोठा गदारोळ सध्या चालू आहे कबूतरखान्यावरती दादरच्या, आपली प्रतिक्रिया त्याबद्दल. खरं म्हणजे या ठिकाणी सर्वांनाच विनंती करण्यात करतोय. कालच या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली आणि त्या सगळ्या विषयामध्ये कबूतरखान्यामध्ये कसा मार्ग काढता येईल यासाठी प्रयत्न सध्या सुरू असल्याचं काल मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले की यातनं कसा मार्ग काढता येईल याची चर्चा, याच्याबद्दलची माहिती ही घ्यावी आणि त्यातून दोन्ही घटकांना समाधान होईल. जसं आरोग्याचे, कबूतरखान्यामुळे काही जणांचं म्हणणे आरोग्याचे इश्यू खूप गंभीर आहेत, श्वसनाचे विकार खूप गंभीर आहेत, पण त्याचं धार्मिक महत्व, काही धार्मिक भावना या सुद्धा तितक्याच महत्वाच्या आहेत. या सगळ्या गोष्टीमधून मार्ग कसा काढता याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यासाठी
त्या लोकांशी चर्चा करण्यासाठी सांगितलंय. बाकी सगळ्या गोष्टींमध्येही कसं पोचता येईल त्याचा प्रयत्न करायला सांगितलाय. आणि मर्यादित स्तरावर फिडिंग कसं ठेवता येईल कबुतरांचं याच्याकडेही लक्ष मुख्यमंत्र्यांनी वेधलेलं आहे महापालिकेचं. त्यामुळे या प्रश्नामध्ये सर्वांना सोबत घेऊन सर्वांचं समाधान होईल असा मार्ग काढण्याचा प्रयत्न नक्की सुरू आहे. माझी विनंती आहे सगळ्यांनाच या विषयामध्ये प्रयत्न सुरू आहेत. अशा आंदोलन करण्याचा प्रत्येकालाच अधिकार आहे. तुमचा सरकारला थोडा वेळ दिला पाहिजे अशा प्रकारे मार्ग काढण्यासाठी. पण केशवजी, आत्ता जो आविर्भाव आहे या आंदोलनकर्त्यांचा त्याच्यामध्ये कुठेही मागे हटण्याचा त्यांचा इथे हेतू दिसत नाहीये आणि अत्यंत आक्रमकपणे ते इथे जमलेले आहेत. तर या पार्श्वभूमीवरती काहीतरी तातडीने केलं पाहिजे असं आपल्याला वाटतं का? नाही, म्हणून मी विनंती त्या ठिकाणी सगळ्यांना मी विनंती करतोय. शेवटी सरकार या सगळ्या विषयात संवेदनशील आहेच आहे. म्हणून तर सरकारने काल तातडीने मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलवली. त्या बैठकीमध्ये आदेश दिले. सरकार संवेदनशील आहे. सरकारला या विषयामध्ये मार्ग काढण्याची इच्छा आहे आणि म्हणून हा मुळात हा निर्णय उच्च न्यायालयाने दिलेला आहे, सरकारचा निर्णय नाही. आता त्या उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार महापालिकेने त्याची अंमलबजावणी केली होती. आता ती कशा पद्धतीने त्यात पुढे जाता येईल याचा विचार सरकार सगळ्यांशी बोलून चर्चा करून केला पाहिजे. यासाठी सगळ्यांनी समजून घेण्याची गरज आहे अशी विनंती आहे. धन्यवाद केशवजी, आपण दिलेल्या माहितीबद्दल, आपण साधलेल्या संवादाबद्दल. तर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी असं म्हटलेलं आहे की सरकारने कुठेतरी समन्वय साधण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे इथे आंदोलनकर्त्यांनी संयम राखावा असं त्यांनी म्हटलंय. पण आताही आपण अतिशय ताजी दृश्य बघतोय. बरीचशी ताडपत्री आंदोलकांनी आता मोडून काढलेली आहे आणि यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतलेला होता तो स्त्रियांनी. तसंच अनेकांनी धान्य सुद्धा इथे टाकलेलं आहे कबुतरांसाठी. काही कबुतरं जमा व्हायला सुरुवात झाली आहे. या जैन मंदिराच्या कुठेतरी सहकार्यातनं किंवा जैन मंदिराच्याच इनिशिएटिव्हने या कबुतरखान्याची अनेक वर्षांपूर्वी दादरमध्ये सुरुवात झालेली होती. आधी इथे जे धान्य पडायचं वाहतूक करताना तिथून कबुतरं यायला लागली आणि त्यानंतर ती कबुतरं ट्रकमुळे मरायची म्हणून जैन समुदायाने बराच पैसा गोळा केला, महापालिकेची मदत घेतली आणि त्यानंतर हा कबुतरखाना इथे प्रस्थापित झाला होता. एक होलसेलर्सच्या सगळ्या यांच्या डोनेशनच्या माध्यमातून इथे कबुतरांना दररोज खाणं दिलं जातं. परंतु अचानक आता हा कबुतरखाना बंद झाल्यामुळे हे आंदोलक आक्रमक झाले. आपण वरती पाहता ताडपत्री पूर्ण काढलेली आहे. जे कव्हर जे या ठिकाणी घातलेलं होतं बीएमसी ते पूर्ण पाडण्यात आलेलं आहे आणि कबुतरांना या ठिकाणी पुन्हा एकदा चणे असतील किंवा ज्वारी असेल, गहू असेल ते टाकण्यात आलेलं आहे. जे दररोज हे सगळे लोक टाकायचे आणि त्याच्यानंतर तेच कबूतर जे आहे ते पुन्हा एकदा या ठिकाणी परत आलेलं आहे. एका ठिकाणी या ठिकाणी या कबूतरखान्याच्या आतमध्ये बसलेल्या महिला आहेत. तर बाजूला जर आपण पाहिलं दुसऱ्या बाजूला रस्त्याच्या पलीकडे तर एक मोठ्या प्रमाणात आंदोलन जे आहे ते पुरुष जे आहेत या समाजातले म्हणजे जैन समाजातले जे सगळे पुरुष मंडळी आहेत त्यांच्याकडून हे आंदोलन नहीं है. पहले तो ये समझ लीजिए ये स्व लोगों की अंदर की भावना है. अगर आंदोलन होता तो इतनी थोड़ी भीड़ होती, बहुत ज्यादा भीड़ होती. ये तो सब लोग ये देख के आ गए हैं, आंदोलन नहीं है और हमने कोई हिंसा नहीं की है क्योंकि अहिंसा परमो धर्म है. तो हमने अहिंसा परमो धर्म के वाक्य पे सर्वधर्म भावना को ध्यान में रखते यह कार्य किया है. आंदोलन नहीं है पर आज 10 बजे आंदोलन शेड्यूल था और उसी के चलते आज इतने लोग आए थे. नहीं, हमारा कोई आंदोलन नहीं, हमें किसी से कोई लेना देना नहीं. हमारा एकमात्र लक्ष्य है ये जो बेजुबान है उनको दाना पानी मिलना चाहिए. आप लोगों से करबद्ध प्रार्थना है, जितने भी लोग आपके एबीपी मांझा से देख रहे हैं, आप लोग भी अगर अपने घर में एक बच्चे को भी 3 दिन तक भूखा रखोगे तो क्या हालत होगी.
ये बेजुबान 15 दिनों से भूखे हैं, इनके दाने पानी के लिए आप बाहर आइए, कुछ सोचिए। सर, पक्षी प्रेमी और जैन धर्मियों की भावना ध्यान में रखते हुए कंट्रोल फीडिंग अलाउ किया था। चलिए तर या मुक्या जीवांना अन्न मिळालं पाहिजे अशी भूमिका घेत हे सगळेजण रस्त्यावर उतरलेले आहेत, आंदोलन करतायत। महानगरपालिकेने टाकलेली ताडपत्री या सगळ्या आंदोलकांनी उखडलेली। आंदोलन केल्याच्या नंतर महिलांना बाजूला केलेला आहे, कबूतरखाना रिकामा केलेला आहे, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहताय की अजूनही मोठ्या प्रमाणात इथे पोलीस बंदोबस्त आहे। पोलीस बंदोबस्तामध्ये हे आंदोलन सुरू आहे, जे श्वेतांबर समाजाचं हे जे मंदिर आहे, जैन मंदिर आहे। आणि शिंदे गटाच्या नेत्या मनीषा कायंदे ताई सध्या आपल्यासोबत आहेत। मनीषा ताई, तुम्ही लक्षवेधी उपस्थित केली होती या प्रश्नासंदर्भात, पण आता जैन समाजातली लोक आणि त्या परिसरात राहणाऱ्या स्त्रिया काहीही ऐकण्याच्या मानसिकतेत नाहीयेत। नाही, हा ते अतिरेकी टोकाचा विचार करतायत। हा सगळा विषय न्यायप्रविष्ट आहे आणि न्यायप्रविष्ट विषय असताना अशा प्रकारे उद्रेक करणं हे कुठल्या कायद्यात बसतं? काल मुख्यमंत्र्यांना त्यांनी धर्मसंकटात टाकलं आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांची काहीतरी समजूत काढण्याचा प्रयत्न केला आणि निर्णय दिला, परंतु मुळात याची सुनावणी चालू आहे, न्यायप्रविष्ट आहे। कोणीही उठायचं आणि कुठेही कबुतरांना दाणे टाकायचे हे कुठल्या कायद्यात बसतं? काल अनेक लोकांनी फुटपाथवर 5-5 किलो धान्य ओतल्याचे व्हिडिओ आपल्याकडे आहेत। मग कोणी उठायचं, म्हणजे एखादा किराणाचं दुकान आहे त्याच्याकडनं किराणा दाणे घ्यायचे, कुठलेही ग्रेन्स घ्यायचं आणि ते टाकायचं, आणि लोकांची म्हणजे फुटपाथ त्यासाठी आहेत का? आज 51 ठिकाणी 58 ठिकाणी जे काय कबूतरखाने आहेत हे कोणी चालू केले? याला अधिकृत मान्यता कोणी दिली? त्याच्यामुळे हा सगळा विषय हा अतिरेकीपणा आहे। जेव्हा गुजरातमध्ये पतंग महोत्सव असतो, त्या पतंग महोत्सवामध्ये अनेक पक्षी मरून पडतात, मांजानी त्यांची मान कापून आणि त्यांचे हातपाय कापले जातात, खाली त्यांच्याकडे अँब्युलन्सेस उभ्या असतात, तेव्हा कोणाच्या भावना नाही दुखावल्या जात। त्याच्यामुळे हा सायंटिफिक विषय आहे, याच्यामध्ये धार्मिक रंग आणूच नये। आणि हे जे म्हणतात आम्ही नोटाचं बटन दाबू आणि निवडणुकीमध्ये धडा शिकवू वगैरे, म्हणजे जैन धर्मात असं कुठे लिहिलं आहे? आणि कबुतरे काय फक्त दाणे खात नाहीत, ते अनेक बरेच कीटक वगैरे खातात। हे कोणी याचा प्राणीशास्त्र जे आहेत त्यांच्याकडनं यांनी जाणून घ्यावी माहिती। बरं, कुठे करायचं असेल तुम्हाला दाणे टाकायचे असतील तर आपल्या टेरेसवर टाका। आता आज इतके लोक जे मृत्युमुखी पडलेले आहेत, यांच्या विष्ठेतनं उद्भवणाऱ्या फंगसमुळे यांच्या मृत्यूला जबाबदार कोण आहे? असं त्या म्हणजे जे लोक मेले आहेत या आजारपणाने, जो हायपर सेन्सिटिव्हिटी निमोनियाटिस, यांनी जे लोक मृत्युमुखी पडले आहेत त्यांच्याबद्दल यांचं काय म्हणणं आहे? मग तर हा सगळा चुकीचा प्रकार सुरू आहे। जैन समाजाला माझी हात जोडून विनंती आहे, हा अतिरेकीपणा त्यांनी थांबवावा। मनीषाताई, ज्यांच्यासोबत तुम्ही सत्तेत आहात त्या भाजपचे मंगलप्रभात लोढा, जे मुंबईतलं एक महत्त्वाचं नेतृत्व भाजपचं आहे, त्यांनी देखील कबूतरखाने बंद करण्याला विरोध दर्शवलाय। अंतर्गत संवाद कसा साधणार आहात? शोधा, मग शोधा ना पर्यायी जागा भर वस्तीमध्ये। तो एक ट्रॅफिक आयलंड आहे। अहो, कबूतरखाना, तुम्ही कोर्टाचा पान नंबर 6चा निर्णय वाचा, हा कधीही कबूतरखाना नव्हता, तिथे एक पाणपोई होती, हळूहळू त्याचा कबूतरखाना झाला। पेज नंबर 6 वर जे आत्ताचा लेटेस्ट 30 तारखेचा निर्णय आहे त्याच्यावर तुम्ही वाचा ना काय लिहिलंय। अच्छा, कबूतरखाना कोणी माणसाने क्रिएट केली आहे सगळी? हे काय कुठल्या गव्हर्नमेंटने चालू केलेले कबूतरखाने आहेत का? हे कुठल्या गव्हर्नमेंटने असं अधिकृतपणे म्हटलंय का की हा कबूतरखाना आहे? कुठल्या डीपी रूल मध्ये आहे का? कुठल्या कायदेशीर प्रक्रियाने तो कबूतरखाना निर्माण झालेला आहे का? आता कुत्र्या मांजऱ्यांना कुठेतरी अड्डण टाकतात रस्त्यावर, मग तिथे लोकांना कुत्रे चावतात ज्यांना वॅक्सिनेट केलेलं नाहीये किंवा त्यांना अँटी रेबीजचं काही दिलेलं नाहीये, तर मग तुम्ही तिथे तुम्ही अडवता। एखादा कुत्रा तुम्हाला चावला की तुम्ही कुत्र्यांच्या अगेन्स्ट जाता। मग कबुतरांमुळे पण जे लंग डिझीजेस, भयानक प्रकारचे लंग डिझीज होत आहेत, झुनॉटिक डिझीजचा अभ्यास करावा। जैन समाजात पण अनेक डॉक्टर आहेत, त्यांनी याचा विचार करावा। नाही, एकीकडे हा तुमचा मुद्दा अत्यंत रास्त आहे, योग्य आहे, पण दुसरीकडे काही वेळापूर्वी ज्या प्रतिक्रिया आम्ही ऐकल्या त्यामध्ये या मुक्या जीवांना दाणा पाणी मिळालं पाहिजे, त्यांना चांगली सुविधा मिळाली पाहिजे, अहिंसा परमो धर्म वगैरे हा युक्तिवाद केला गेलाय। त्यांना पंख दिले देवाने, ते शोधतात त्यांचं खाद्य। तुम्ही चालू केली, तुम्ही त्यांना सवय लावली तिकडे दाणे टाकायची, म्हणून ते तिकडे येत आहेत। तुम्ही एखाद्या अन्य ठिकाणी टाका, जिकडे तुम्ही रोज एखादा स्पॉट नवीन निवडा की जिकडे तुम्ही धान्य टाकत नाहीये, तिकडे धान्य टाकायला चालू करा, आपोआप तिकडे कबूतर येतात।
आणि मग त्यांना ती सवय लागते तिकडे. आणि मी हे अतिशय जबाबदारीने एक प्राणीशास्त्राचे अभ्यासक म्हणून मी हे सगळं बोलतेय. माझं PhD आहे प्राणीशास्त्रामध्ये आणि झुऑलॉजीमध्ये. याच्यावरून काय म्हणजे अहो तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घ्या, माझा घेऊ नका सल्ला. जैन समाजात डॉक्टर नाही आहेत का, त्यांनी याच्यावर विचार करा. प्राणी क्षेत्रातले जे अभ्यासक आहेत त्यांचा सल्ला घ्या तुम्ही. आणि ते कबूतर फक्त दाणे खात नाही, बाकी बरंच काही काही खातात ते, हा त्यांचा गैरसमज आहे. मनीषाताई आभार आपले. आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली एबीपी माझाला त्यासाठी. तर लक्षवेधी मांडलेली होती मनीषा कायंदे यांनी या अधिवेशनाच्या दरम्यान आणि त्यामध्ये त्यांनी या कबूतरखान्यांचा मुद्दा उपस्थित केलेला होता. त्यावर कारवाई करत महानगरपालिकेनं दादरमधल्या अगदी मध्यवर्ती भागात असलेल्या कबूतरखान्यावरती ताडपत्री टाकलेली होती. गेले 2 दिवस आपण चित्र पाहत होतो की हजारोंच्या संख्येनं कबूतर त्या ताडपत्रीवरती येऊन बसत होती. पण अर्थात ताडपत्री घालून कबूतरखाना बंद केल्यामुळे त्यांना तिकडे अन्नधान्य मिळत नव्हतं आणि जो वर्ग या कबूतरांना अन्नधान्य खाऊ घालतो त्यांना देखील त्यांची ती सेवा करता येत नव्हती. हेलो, બધા જ પોતપોતાના ઘરે જાઓ અને કોઓપરેટ કરો. ગુરુ મહારાજનો આદેશ છે, ગુરુદેવનો આદેશ છે કે બધા જ પોતપોતાના ઘરે જાઓ અને આંબેડકર અને દેરાસરની અંદર જાઓ. રસ્તા ઉપર ઉભા નહીં રહેશો, રસ્તાને રોકશો નહીં. तर आता आवाहन केलं जात आहे की जे कोणी इकडे आंदोलन करण्यासाठी जमलेले आहेत त्या सगळ्यांना गुरु महाराजांनी असा आदेश दिलाय की आपापल्या घरी जा किंवा देरासरमध्ये जा, कॉपरेट करा, सहकार्याची भूमिका घ्या. पण या सगळ्या आंदोलनामध्ये आंदोलनकर्त्यांनी आणि खास करून स्त्रियांनी या कबूतरखान्यावरती जी ताडपत्री टाकलेली होती ती हटवलेली आहे आणि आता पुन्हा एकदा कबूतर या कबूतरखान्यामध्ये येऊन धान्य खायला लागलेली आहेत. तर आपण सध्या पाहतोय जैनांचे गुरुदेव हे तिथे पोहोचलेले. दादरच्या कबूतरखान्याचा परिसर आपण पाहिला तर तो अत्यंत गजबजलेला परिसर आहे. तिकडे वाहतूक देखील मोठ्या प्रमाणावर सुरू असते. स्टेशनच्या जवळचा हा परिसर आहे, त्यामुळे फेरीवाले विक्रेते यांची देखील रेलचेल या संपूर्ण परिसरामध्ये असते आणि दादरचा सगळाच भाग गजबजलेला असतो. मुंबई हायकोर्टाने दिलेले आहेत. आता ती मॅटर लवकरच लागणार आहे. तर त्याच्यामध्ये मुंबई हायकोर्टाला पण गगराणीला पण काही सूचना CM साहेबांनी दिल्या. एकदमच ह्या कबुतरांचं खाणं बंद करणं, मग ते कुठं जाणार, त्यांना कुठं शिफ्टिंग करता येईल. मग त्याच्यामध्ये पण चर्चा झाली की बस संजय गांधी उद्यान आणि इतर ज्या काही मोकळ्या जागा आहेत मोकळ्या की जिथं नागरिकांचा संबंध जास्त येत नाही. जसं नागरिकांना राहण्याचा अधिकार आहे तसं पशुपक्ष्यांना पण त्यांच्या एरियामध्ये जगण्याचा राहण्याचा अधिकार हा निसर्गाने दिलेला आहे. आणि त्याच्याकरता एक गोष्ट खरी आहे, जैन समाजाच्या आणि इतर पण काही मान्यवरांच्या भावना थोड्याशा तिथं तीव्र होत्या. तर ही सगळी वस्तुस्थिती हायकोर्टामध्ये पुन्हा लक्षामध्ये आणून द्यायची की बाबा एकदम अनेक संख्येने जास्त असणारे कबूतरखाने आपल्या मुंबईच्या परिसरात आहेत. ते वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या ते चालत आलेले आहेत. परंतु काही जणांचं असंही म्हणणं आहे की ह्या कबुतरांच्या विष्ठेमुळं काही आजार उद्भवतात. अशा पद्धतीनं पण काहींनी भूमिका मांडलेली आहे. शेवटी न्यायव्यवस्था ही सर्वोच्च आहे, परंतु न्यायव्यवस्था सर्वोच्च आहे त्याबद्दल कुणाचं दुमत असायचं कारणच नाही. पण तिथं जनतेच्या मनामध्ये काय आहे, जसं ती माधुरी हत्तीणीच्या संदर्भामध्ये पण काल सकाळी मिटिंग झाली आणि त्यावेळेस कोल्हापूरकरांनी किती मोठा लॉंग मार्च काढलेला होता, तो आपण शांततेने काढलेला होता आणि त्याच्यामध्ये सगळे घटक सहभागी झालेले होते. विद्यमान खासदार, माजी खासदार, विद्यमान आमदार, माजी आमदार, माजी मंत्री, विद्यमान मंत्रींनी पण काल मिटिंगमध्ये थोडंसं जनतेच्या भावनेचा आदर केला गेला पाहिजे आणि तशा प्रकारची भूमिका सुप्रीम कोर्टामध्ये मांडली गेली पाहिजे अशा
त्याच्याही बद्दलची चर्चा झाली, तशी ह्याही संदर्भातली सगळी चर्चा झाली. आणि सीएम साहेबांनी, मी तरी त्या मीटिंगला जे काही पाहत होतो किंवा ऐकत होतो किंवा माझ्या परीनं पण काही भूमिका मांडत होतो, तर त्याच्यामध्ये सरकार ह्यामध्ये सकारात्मक मार्ग निघावा अशाच विचाराचं आहे. हे सीएम साहेबांनी ह्या सगळ्या मान्यवरांना समजून सांगितलं. अनेक संघटनांचे तिथं प्रतिनिधी होते, तर त्यांनी सांगितलं की ठीक आहे मुख्यमंत्री महोदय, आपण त्याच्याबद्दल एक चांगली भूमिका मांडली आणि तशा पद्धतीनं कालची मीटिंग ती संपली. पण दादा, जैन समाजाला आता तुम्ही काय आवाहन करणार आहात? नाही, ह्याच्यामध्ये ऐका, शेवटी त्यांनी काल मांडताना पण तिथं अतिशय तीव्रतेने भूमिका मांडली की बाबा तुम्हाला आम्हाला जेवण्याचा जसा अधिकार आहे तसा कबुतरांना पण खाण्याचा अधिकार आहे. त्यांनाही आता तिथं कबूतर, त्यांनी तर सांगितलं की ते ताडपत्री टाकल्यामुळं तर कबूतर तिथं मरतायत, त्यांना तिथं खायला मिळत नाहीये. त्यांना वर्षानुवर्ष तशी सवय लागलेली होती की तिथं अनेक जण जायचे आणि खाद्य घालायचे आणि ते खाद्य ते खायचे आणि त्याच्यातनं ते जगायचे. अशा प्रकारची परिस्थिती त्यांनी मांडली. परंतु कोर्टाने थोडेशा सक्त आदेश मुंबई महानगरपालिकेनं दिल्यामुळं मुंबई महानगरपालिकेने ताबडतोब कोर्टाच्या आदेशाप्रमाणे सर्व प्रकारची कारवाई केली. पण आता ही जे काही परिस्थिती आहे ती परिस्थिती कायदा सुव्यवस्था व्यवस्थित ठेवण्याचं काम हे पोलीस खातं करतच असतं, त्यांचं ते कामच आहे. पण पुन्हा त्यांच्याशी खरं लोढासाहेबांनी पण सांगितलं की बाबा सरकारची पण भूमिका अतिशय सकारात्मक आहे आणि आपण सगळे मिळून एकमेकाला त्याच्यात सहकार्य केलं पाहिजे, अशाही प्रकारचं आव्हान केलेलं होतं. गुजराती आणि जैन समाज होणार आहे ना, त्याच्यामध्ये महानगरपालिकेने ॲफिडेव्हिट करून द्यायचं ठरलेलं आहे. त्याच्यामध्ये ह्या संघटना आहे, संघटना पण त्याच्या संदर्भामध्ये जाणार आहेत. महानगरपालिका त्यांच्यात चांगल्यातले चांगले वकील देण्याच्या सूचना स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी कालच्या बैठकीमध्ये दिलेल्या आहेत आणि इतर पण ते संघटना आहेत ते पण वेगवेगळे चांगले वकील लावून त्यांची बाजू तिथं मांडण्याचं काम करतील. शेवटी न्यायालयाच्या पुढं सगळेच जण आपापली भूमिका मांडतील आणि मला असं वाटतं की ही सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर न्यायालय नेहमीच योग्य निर्णय देत असतं, तशा पद्धतीने योग्य मतांचं ध्रुवीकरण होतं असं तुम्हाला वाटतंय? ह्याच्यात मतांचं राजकारण आणू नका. हा एक वेगळा प्रश्न आहे, पशुपक्ष्यांच्या संदर्भातला प्रश्न आहे. तर सध्या एक महत्वाची अपडेट हाती आलेली आहे. जैन समाजानं आंदोलन अखेर मागे घेतलेलं आहे. मोठ्या संख्येनं जैन समाज इकडे दादरच्या कबुतरखाना परिसरामध्ये पोहोचलेला होता. तिथली ताडपत्री त्यांनी हटवण्याचा प्रयत्न केला. मोठ्या संख्येनं हे आंदोलन पुकारण्यात आलेलं होतं. असंख्य जैन बांधव या परिसरात दाखल झाले होते, पण हे आंदोलन त्यांनी अखेर मागे घेतलेलं आहे. जैन आंदोलकांनी अडवलेली वाहतूक देखील आता सुरळीत झालेली आहे. जैन समाजाचं आंदोलन अखेर स्थगित झालेलं आहे. कबुतरखाने हटवण्यासंदर्भात किंवा कबुतरखाने बंद करण्याविरोधात हे सगळे जैन समाजाचे लोक एकवटलेले होते. एकत्र येत घोषणाबाजी करत या सगळ्या कबुतरांना अन्नधान्य मिळालं पाहिजे, दाणापाणी मिळालं पाहिजे अशी त्यांची भूमिका होती आणि त्या भूमिकेला अनुसरून त्यांनी हे आंदोलन केलं होतं. ही ताडपत्री हटवण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. आपले प्रतिनिधी सचिन गाड सध्या आपल्यासोबत आहेत. सचिन, अखेर आंदोलन मागे घेतलं गेलेलं आहे, काय परिस्थिती आहे सध्या कबुतरखाना परिसरात? नक्कीच जवळपास तासाभरानंतर हे आंदोलन संपूर्णपणे मागे घेण्यात आलेलं आहे. आपण सध्या कबुतरखाना परिसरातच आहोत आणि आपण जर बघितलं तर जे काही आंदोलनकर्ते इथे जमलेले होते शेकडोंच्या संख्येने, त्यांना खरं तर आता हटवण्यात आलेलं आहे. पोलिसांनी सगळ्या आंदोलकांना विनंती केली. जे जैन बांधव होते त्यांच्याच हातात खरं तर पोलिसांनी त्यांचा जो माईक होता तो सोपवला आणि त्यांनी विनंती केल्यानंतर आपण बघतोय की सगळे आंदोलक हे आता इकडून बाजूला झालेले आहेत. काही थोडे आंदोलक इकडे शिल्लक आहेत आणि संपूर्ण रस्ता जो आहे तो इकडे वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला आहे. गेल्या जवळपास
तासभरापासून इकडे आंदोलन सुरू होतं. जे काही कबूतरखाने बंद करण्यात आलेले होते अचानक त्यामध्ये जैन बांधवांमध्ये मोठा खरं तर असंतोष होता आणि त्यासाठी आज आंदोलनाची हाक देखील देण्यात आली होती आणि त्या आंदोलनासाठी जैन मुनी देखील इथे दाखल झाले होते. मात्र ऐन वेळेला असं जाहीर करण्यात आलं की आंदोलन रद्द करण्यात आलेलं आहे, मागे घेण्यात आलेलं आहे. मात्र 10 वाजता ठरल्याप्रमाणे जैन बांधव इथे जमले, पोस्टर्स वगैरे घेऊन इथे जमले आणि त्यानंतर एक मोठं आंदोलन खरं तर इकडे उभं राहिलं. शेकडोंच्या संख्येने जैन बांधवांनी रस्ता अडवून धरलेला होता, जी ताडपत्री दादर कबूतरखान्यावरती घालण्यात आली होती, ज्यामुळे कबुतरांना खाद्य घालण्यास अडचण होती ती लोकांनी हटवली आणि कबुतरांना खाद्य घालण्यास सुरुवात केली. जवळपास तासभर हा रस्ता अडवून ठेवण्यात आलेला होता आणि अखेर आपण बघतोय की आंदोलन मागे घेण्यात आलेलं आहे. मात्र सुरक्षेचा उपाय म्हणून आपण बघतोय की दंगल नियंत्रण पथक जे आहे पोलिसांचं ते दाखल झालेलं आहे. मोठा पोलीस बंदोबस्त इकडे खरं तर ठेवण्यात आलेला आहे. सुरुवातीला एवढं मोठं आंदोलन याची खरं तर पोलिसांना देखील याची कल्पना नव्हती. मात्र अतिशय मोठं इथे आंदोलन झालं. शेकडोंच्या संख्येने जैन बांधव इथे ऐन दादरच्या कबूतरखाना परिसरात जमले आणि त्यामुळे तब्बल तासभर हा रस्ता संपूर्ण रस्त्यावरती मोठी वाहतूक कोंडी झालेली होती आणि अखेर जवळपास तासाभरानंतर अखेर आपण बघतोय की आंदोलन मागे घेण्यात आल्याचं सध्याचं चित्र आहे. प्रज्ञा, पण या सगळ्यामध्ये ज्या कबूतरखान्यावरची ताडपत्री काढली गेली होती तिथे काय परिस्थिती आहे? ती ताडपत्री पुन्हा पूर्ववत केली जाते? सध्या आपण बघतोय की जी ताडपत्री आहे ती हटवण्यात आलेली आहे. जी लोक होती इथे जमलेली होती त्यांनी ही ताडपत्री खरं तर हटवलेली होती. गेले जवळपास 3 ते 4 दिवस लोकांना कबुतरांना खाद्य घालणं इकडे शक्य होत नव्हतं आणि त्यामुळे मोठा असंतोष त्यांच्यामध्ये होता. आज जेव्हा 10 वाजता सगळे आंदोलनकर्ते इथे जमलेले होते तेव्हा त्यांनी ताडपत्री इथे